नमस्कार, साधनाच किचनमध्ये स्वागत आहे. चला आज आणखी काहीतरी तुमच्यासाठी आरोग्याचा खजिना म्हणून तर मी इथे गॅसवरती लोखंडी तवा ठेवला होता गरम करायला. गरम झाल्यानंतर मी इथे बघा 150 मिलीलिटर हे पॅराशूट खोबरेल तेल मी त्याच्यावरती टाकून घेतले. संपूर्ण बाटलीमध्ये जेवढं तेल आहे ते सर्व आपण इथे घालून घेणार आहे. आता हिवाळा असल्यामुळे थोडंसं ते तेल घट्ट होतं, त्याच्यामुळे थोडं प्रेस करावं लागतंय बॉटल. एवढंच सगळं तेल आपण याच्यामध्ये तव्यामध्ये घालून घेऊ. मी मुद्दाम इथे लोखंडी तवाच यूज केलेला आहे. त्याचे फायदे भरपूर आहेत, तुम्हाला मी पुढे सांगते. आता इथे मेथी दाणे आपण वापरलेत, जास्त वापरायचं नाहीये. बघा इथे आपल्याला 4 चमचे, आणि चमचा किती आहे छोटा ते तुम्ही बघितलंय, 4 छोटे चमचे इथे मेथी दाण्यांचा वापर केला. मुठभर कढीपत्ता आपण तेलामध्ये टाकतोय. त्यानंतर मुठभर हे कडीलिंबाचा पाला आहे, तोही आपण या तेलामध्ये घालणार आहे. सुरुवातीला आपण गॅस हाय फ्लेम केली होती, त्यामुळे बघा अशा पद्धतीने हे सगळं याच्यामध्ये मिश्रण एकजीव होते. याच्यातला जो अर्क आहे तो त्या तेलामध्ये उतरतोय. त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मंद आचेवर करून घ्यायची जराशी, कारण तेल आपल्याला इथे तयार करायचं आहे. आणि हाच तर तुमच्यासाठी माझ्याकडून आहे तुम्हाला मिळणारा आरोग्याचा खजिना. आरोग्य कसे, तर हे केसांचे आरोग्य. आज पोटाचे आरोग्य नाही, आपण वळतोय तुमच्यासाठी खास नवीन वर्षाची भेट म्हणून माझ्याकडून तुम्हाला हे केसांसाठी उपयुक्त असे तेल. कारण या चिंचा आपण घरातूनच वापरतो. कडीलिंबाचा पाला म्हणाल तर आपल्याकडे धान्यामध्ये आपण हमखास ठेवण्यासाठी आणतोच, नाही का. मेथी दाणे असतात, कढीपत्ता असतो, आपल्या घरातल्या जिन्स आहे, पण आपण कधी त्याच्याकडे डोकावूनच बघत नाही. बघा मेथी आहे, कढीपत्ता, याच्यामुळे केस वाढीला मदत होते. त्यानंतर सॉफ्ट होतात केस, अतिशय सिल्की शायनी असे केस तयार होतात. आणि त्यानंतर इथेच आपण कडीलिंबाचा पाला घातलाय तर त्याने सुद्धा केस काळे होतात, केस वाढायला मदत होते. जर हेअरफॉल होत असेल तर हेअरफॉल हा थांबतो आणि छान केस तयार होतात. बघा आता हा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलाय आणि म्हणूनच मी हा तुमच्याशी शेअर करते. आता हे कुठपर्यंत आपल्याला करायचं, तर तेलाचा रंग जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हा चांगलं तेल हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व जिन्स ज्या आपण ॲड केल्या होत्या तेलामध्ये, तर त्या चांगल्या उकळून त्याचा जो अर्क आहे तो त्या तेलाशी एकजीव होऊन जाईल, मिसळून जाईल. त्यानंतर बघा जर केस तुमचे पांढरे होत असतील तरी सुद्धा याने म्हणजे केस काळे व्हायला मदत होतीये. तसे भरपूर फायदे आहेत त्याचे. तुम्ही एकदा करूनच बघा, बघितल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव, प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय काही नाही का. मी सांगणं आणि नंतर तुम्ही अनुभव घेणं याच्यामध्ये भरपूर फरक आहे. आणि घरातल्या वस्तू आपण सहसा आपलं लक्ष जातच नाही, फक्त पोटापुरतेच आपण करायचा विचार करतो. आणि मुद्दाम लोखंडी कढईमध्ये तुम्ही करू शकता. आता इथे मी लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे, कारण माझं जास्त प्रमाणात असं तेल नव्हतंच. तर लोखंडीच्या याच्यामध्ये केल्यामुळे सुद्धा की काय होतं, लोखंडी भांड्यातलं जो आयर्न असतं ते पण त्याच्यामध्ये ॲड होतं, ते पण आपल्याला मिळतं. त्यानंतर काळपटपणा जो तेलाला थोडाफार येतो तर तो सुद्धा या लोखंडी तव्यामुळे किंवा लोखंडी भांड्यामुळे सुद्धा येतो. आता इथे बरंचसं आपलं तेल तयार होत आलेलं आहे. मी एका भांड्यात काढून घेऊन आता हे गाळणीने काढून घेऊयात. हा जो उरलेला पाला वगैरे जे दिसते मेथीचे दाणे, तर हे तुम्ही काय करायचे, चांगलं दाबून घ्यायचे काढून आणि क्रश करून नंतर केसाला तुम्ही लावू शकता. त्यानंतर केस धुवायचे. बघा आता इथे बाटलीमध्ये मी भरून घेतलंय. रंग किती चेंज झाला हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर इथे रेडी झालाय
तुम्ही करून बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका.